नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमले अतिशय दर्जेदार माहिती घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, आपण पाहाल तर पीक विम्याचा उर्वरित म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील रक्कम या ठिकाणी आता वाटप सुरू होणार आहे. तब्बल 2069 कोटी रुपयांचा निधी हा महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला आहे. या ठिकाणी शासन निर्णय निघालेला आहे. पॉईंट टू पॉईंट समजून घेणार आहोत. चॅनेलवर असे दर्जेदार व्हिडिओ पाहायचे असतील तेही फ्री ऑफ कॉस्ट चॅनेल सबस्क्राईब करावा लागेल. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ कवर करणारच आहोत. चॅनेलवरती नवीन असाल, मेंबरशिप अद्याप घेतलेली नसेल तर मेंबरशिप घ्या. मेंबरशिपमध्ये आपल्या चॅनेलद्वारे जे काही प्रीमियम सबस्क्रिप्शन आहे त्याचा लाभ आपल्याला इकडे प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे, अधिक माहितीसाठी आय कार्डमध्ये व्हिडिओ दिलेले आहे, पाहून घ्या. तर आता या अपडेट्समध्ये जाल तर शेतकरी बांधवांसाठी दुसऱ्या हप्त्याची रक्कम आता या ठिकाणी वाटप सुरू होणार आहे. तब्बल आपल्याला इकडे शासन निर्णय पाहायला मिळतो आहे 2069,34,69,69,000 अशा प्रकारचा एवढा निधी या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातील रक्कम वितरित करण्यासाठी इकडे मान्यता देण्यात आलेली आहे. पॉईंट टू पॉईंट इकडे समजून घेणार आहोत कोणकोणत्या विमा कंपन्यांना निधी मिळालेला आहे. सर्व काही आपल्याला शासन निर्णयानुसार इकडे स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. येथे पाहाल, पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी 2069 कोटी 34,69,958 इतकी रक्कम प्राप्त झालेली. भारतीय कृषी विमा कंपनी असेल, त्यानंतर चोलामंडल जनरल इन्शुरन्स असेल, HDFC ॲग्रो असेल, ICICI असेल, ओरिएंटल इन्शुरन्स असेल, रिलायन्स असेल, ICBI असेल, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी असेल किंवा मग युनिव्हर्सलची काही जनरल इन्शुरन्स कंपनी ती असेल. ठीक आहे, अशा प्रकारचे ज्या कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्यांना या ठिकाणी राज्य सरकारने निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता लवकरच आपल्याला जे प्रलंबित रक्कम आहे दुसऱ्या टप्प्यातील ती मिळणार आहे. आणि या योजनेसंबंधित जर अपडेट्स पाहायचं असेल, आय कार्डमध्ये व्हिडिओ देतो आहे. अतिशय महत्त्वाची योजना आहे PM सूर्यघर, नक्की पाहून घ्या. आपल्या कन्सेप्ट तिकडे क्लिअर होतील. ठीक आहे, तुर्तास हे अपडेट कसं होतं कमेंट सेक्शनमध्ये कळवा. त्याचबरोबर उर्वरित बांधव वर्ग आहेत त्यांना पोहोचवा, जेणेकरून त्यांचे कन्सेप्ट इकडे क्लिअर होणार आहेत. ठीक आहे, भेटूयात पुढे.